आता बातम्या पाहूयात विस्ताराने। संतोष देशमुखांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन होता। गोपनीय साक्षीदारांच्या जबाबदारीने आता धक्कादायक माहिती समोर येते। संतोष देशमुखांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता। धनंजय देशमुख गेल्या काही दिवसांपासून असं सांगत होते आणि आता याची माहिती समोर येते। देशमुख यांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन आरोपींनी केला होता असे गोपनीय साक्षीदारानं साक्ष दिलेली आहे। हा जबाब आता समोर येतोय। संतोष देशमुखांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन होता। हा जबाब आता गोपनीय साक्षीदारानं दिलेला आहे। ही माहिती आता समोर येत आहे। या संदर्भात धनंजय देशमुख गेल्या काही दिवसांपासून माहिती देत होते। संतोष देशमुख प्रकरणी आता नवा खुलासा, नवा जबाब आता हा समोर येतोय। देशमुख यांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन आरोपींनी केला होता असं गोपनीय साक्षीदारानं साक्ष दिली आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहे। हरिदास, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता नवा खुलासा समोर येते, नवी साक्ष आता समोर येते। नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख यांचा खून 9 डिसेंबर रोजी झाला आणि त्यानंतर त्यांचा जो मृतदेह आहे तो केजकडे न आणता कळंबच्या दिशेने घेऊन जात होते अशी तिथं असणारे जे मसाजोगचे ग्रामस्थ आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिली। त्यानंतर धनंजय देशमुख हे देखील गेले काही दिवसापासून सांगत होते की ही जी माहिती आहे ती समोर येते, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप देखील या ठिकाणी केला गेला आणि जे गुप्त साक्षीदार आहेत त्यांच्या मार्फत देखील ही माहिती समोर येत आहे। आणि ही ज्यावेळेस बैठक विष्णू साठे, सुदर्शन गुले यांची जी बैठक झाली त्या बैठकीला त्याच्यामधलं जे गोपनीय साक्षीदार आहे त्याच्याकडून ही माहिती मिळत आहे। जी, धन्यवाद हरिदास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।